ही बाबा शेळ्या किंवा बकरी बघून पोरांची लग्न होत नाही, हो. पुरी देत नाहीत. हो देत नाही. हा, मग तुम्हाला ह्याच्यावरती काय म्हणायचं की नक्कीच नोकरदाराला सुद्धा हा व्यवसाय ऐकत नाही. मग नोकरदार- लग्नाच्या टायमाला माणसं अशी अपेक्षा का ठेवतात बरं? काय माहिती आता काय पूर्वी आताच्या काय झाले पूर्वींच्या पेक्षा आई बाप्पाच्या पूर्वींच्या आईचा अपेक्षा वाढल्या त्या. अपेक्षा वाढल्या आईच्या की माझी पोरगी आईस मध्ये हो, पण पोरगी आईस- बी वाट बघती आईची बापाची निघून जाते कोणाबरोबर त्याला काय करायचं बघती वाट किती वर्ष ठेवतो किती वर्ष ह्याची त्यो हा. कोडकोड निघून जाते मग अशी पोरगी सुद्धा. म्हणजे खरंच आई पोरींपेक्षा आई वडिलांच्याच अपेक्षा आई वाढल्या. वडिलांच्याच अपेक्षा आहेत. मुलींची अपेक्षा काय नाहीत फक्त मुलींपेक्षा आई वडिलांची अपेक्षा असल्यामुळं ही सगळं अवघड झालं. त्यामुळे मुलगी निघून जाते. तुम्ही स्वतःने विचार करा मुलगी जरी हे केली ना मुलीला काय वाटत नाही. मुलीपेक्षा मुलीच्या आई बापाला लय वाटतं बापापेक्षा आईचा लय विचार वेगळं असतं त्यामुळे ती मुलगी निघून जाते. मग आईचं बी ऐकत नाही बापाचं बी ऐकत नाही. बरीच म्हणतात माणसं की नोकरीला ही ऐकतच नाही. कशामुळे बरं? 25,000 रुपये जरी तुम्हाला पगार असला ना तुमचं काही शिल्लक राहत नाही. पण ह्याच्यात एवढी शिरडं जरी सांभाळली ना एका माणसाने एका कुटुंबाने दोघांनी नवरा बायकोन तरी तो खाऊन पिऊन सगळे बाकी अगदी काय नाही पण 1,00,000-1,50,000 रुपये तर सगळं जाऊन शनी त्याचं शिल्लक पडणार वर्षाकाठी. आपलं जीवनातलं तुमचा मोबाईल रिचार्ज आहे टीव्ही रिचार्ज आहे बाकीचं सगळं कुटुंब भागून 1,00,000-1,50,000 रुपये तर हे फायद्यात पडणार. पण 20,000-22,000 रुपये पगारावर काय परवडत तेव्हा काही परवडत नाही. नमस्कार, नाव सांगा तुमचं? सीमाजी धोंडे बदडस. बर, आणि गाव कोणतं? पटकन मातेराच. होय, सगळं पटकन मातेराच. आधार कार्ड रेशनिंग कार्ड म्हणजे हितलीच आहे ती का शेरड? बर, किती वर्षापासून करता हा व्यवसाय? लांबल्यापासून हे व्यवसाय आमच्याकडेच आहे. होय. हो पहिल्या म्हणजे पिढ्यान पिढ्या आलाय का? पिढ्याने पिढी काय आलेली आहे. बर, आता मला सांगा ही सुरुवात कशा पद्धतीने केली होती? कसं आहे पहिल्यापासून माहिती आमच्या वडिलाला माहिती देतली परत आपण बी त्या क्षेत्रात उतरलो त्यामुळे ती म्हणजे पुढे वाढवीत निघालाय तुम्ही? वाढवीत नाही लय होती कमी केलीत मी. माझ्या मेंढ्या होत्या 100. होय. हा पण आता ही शेळ्या आपल्या केल्या त्या घरगुती आपल्या घरी शेड बांधले दारापाशी हा, आणि शेड बांधून शेणी तिथं सांभाळतो. बर, घर बांधले मातीवर आणि थोडंफार अशी फिरवायची आपली दिवसभर फिरवतो बाकी संध्याकाळी वैरण फिरण काय नाही त्यांना. होय. हा अजिबात काय नाही. मग दिवसभर बाहेर खात्याला एवढंच का? बाहेर खाते संध्याकाळी काही झालं नाही त्यांना. वैरण काही नाही तसं खुराक? काय. खुराक बिराक काय नाही. बाहेरच्या पिल्लांना फक्त खुराक देतो. बारक्या पिल्लांना काय खुराक असतो बरं? गहू बी आपले गव्हाचा बारडा किंवा मक्काचा बारडा आणि शेंगदाणे पेंड. हा, कसं द्यायचं ती? सगळं आपले गव्हाण करायचं. गव्हाण असते त्या गव्हाणमध्ये टाकायचं खाती तीन मनाने जातील. बरोबर, म्हणजे कोरडच बरड का? कोरडाच. बर, मला सांगा ह्यात किती पिल्लं देते ती शेरड ही? 3 पिल्लं देते की शेळ्या. 3, 2, 3. होय. हो. आणि किती दिवसानंतर विकता तुम्ही पिल्लं? आम्ही 3, 3.5, 4 महिन्याच्या आत विकतो पिल्लं. होय. हो सरासरी अगदी 7-7.5 हजारांच्या जातील पिल्लं. सरासरी 7-7.5 हजारांनी जाते ती? हो. बर, एवढा दर कशामुळे आला तुम्हाला काय वाटतं या? नाही तब्येत त्याची सांभाळणं चांगलं. बर, ती लगेच येतं. आता मटण कसं झालंय आता मटण 800 रुपये किलो झालं. हा, त्या 10-12 किलोचं कोरडं असलं का नाही कमीत कमी कवा नकोच जातं. आणि 10-12 किलो भरतोच ती आपण चांगलं सांभाळण्या माहिती. बर, तुम्ही आता म्हणताल 3-3.5 महिन्याचं कोरडू तुम्ही मला 10-12 पण ती 1,000 रुपयाला 2,000ला विचारणार नाही. त्याला सांभाळण्या माहिती. पोराला आपण जर लहानपणी जर त्याला चांगला खुराक दिला तर चांगलं होतं है का नाही? बर, आता मला सांगा ह्याच्यामध्ये हा वर्षभरात मध्ये ह्याच्यात काय रोगराई वगैरे येते का नाही? हा रोगराई काही रोगराई तिचे औषध पाणी आम्ही स्वतः करतो. आपली मेडिकल मधलं औषध आणायचं इंजेक्शन करायची द्यायची. बरं, ह्याला तुम्ही जाणताच हे औषध देता का? तर सगळं द्यावं लागतं त्याला. लसीकरण हे करता का वेळेला? हा वेळेला लसीकरण आणि ताप थंडी आली तरी आम्ही इंजेक्शन स्वतः मारतो. तुम्ही मारता का? डॉक्टरला बोलवतच नाही. बर, आता मला सांगा ह्याच्यात शेळ्या किती आहेत एकूण? 18-19 शेळ्या द्या. होय. हा, आणि बोकाडे काय? बोकाड एक आहे हा, आणि बाकीची पिल्ल आहे ती बारकी. हा बारकी. आता इकली पिल्ल आता संपली. आता गाभण आहे शेळ्या बऱ्याच. बर, आता मला सांगा ही सरासरी काय किंमत असेल बरं? एका शेळीची काय किंमत होईल ह्या? ही शेळी जर तशी शेळी बघून आहे एका शेळीची 25-30 हजार रुपये किंमत आहे. होय. हो, 10,000ला विकती. 5,000ला शेळी विकती. म्हणजे शेळी बघून पैसे आहेत? शेळी बघून पैसे आहेत तसं नाही. बर, आता मला सांगा आवाज ऐकते ती तुमची बोलावणार येते त्या? हो. आता मला सांगा
की वेळेवर लसीकरण हे करता तुम्ही हो. आणि म्हणता की 3-3.5 महिन्यातच करडू विकता, हम्म. तरी किती रुपयांचं आता करडू म्हणलं? 7-7.5 हजार अगदी नेटीच जातं. बरं, आता मला सांगा वर्षाच्या काठी एवढ्या शेळ्यांमध्ये किती रुपये होते ती? त्याचं 2-2.5 लाख रुपये होते सांभाळलं तर. होय. हो, आपण सांभाळले व्यवस्थित 2-2.5 लाख रुपये काहून नको होऊन जातात. आणि आपण असं बाकी तर काय व्यवस्था करून काय राहणार 2-2.5 लाख रुपये देतात. आणि त्याला काय खुराक देतोय आम्ही, का वैरण नाही टाकत काय नाही, बरं, पिलालाच फक्त वैरण. आता मला सांगा ह्याच्यामध्ये बोकुड दिसतोय हा. तर ते बोकुड कशासाठी ठेवलाय, म्हणजे दिला नाही का तो नाही शेळ्या असं ठेवलं आपल्या शरीरासाठी का? शरीरासाठी. बरं, त्याला काय मागणी बिगणी आली का नाही आतापर्यंत? मग आता काय नाही त्याला दिले जिंकणार आहे. होय, तरी काय किंमत होईल बरं ईदला? त्याची 20-25 हजार रुपये होती. होय. त्याची 25,000 रुपये होती. त्या बोकडाची का? हा. बरं, तुमचा मोबाईल नंबर आहे का तुम्हाला आहे माहिती? की. मोबाईल नंबर एकदा सांगा बरं. 89-75-16-81-21. बरं मित्रांनो, जर अशा क्वालिटीच्या जर शेळ्या तुम्हाला पाहिजे असल्या तर डायरेक्ट थेट तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा आणि जे काय आहे ते तुम्ही विचारू शकता, किंवा मी तुम्हाला बोकाड दाखवेन त्याच्यावरती झालेली पिल्लं म्हणा तुम्हाला पाहिजे असतील तर ती तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. बरं, आता मला सांगा, आपण बघतो की सुशिक्षित पोरं आता शिकून नोकऱ्या नाहीत काय नाहीत, अहो त्याला अनुभव पाहिजे. बरं, तर ही करायसारखं आहे का? हे करायसारखं आहे. हां. पण त्याला फिंडावल्याशिवाय पर्याय नाही. जरी समजा बघा बंदिस्त केली तरी 1-2 तास कावर हिंडवून आणली पाहिजे, नंतर ती कोंडली पाहिजे, व्यवस्था झाली पाहिजे. बरं, म्हणजे व्यवस्था झाली पाहिजे, थोडीफार हिंडवली पाहिजेत हा, थोडी आणि 2 तास कावर आपण हिंडवून बाहेर आणली पाहिजे त्याला. आणि थोडंफार ह्यातलं तुम्हाला माहिती बी पाहिजे, हा, माहिती पाहिजे, त्यातली माहिती शिकलं पाहिजे. शिकलं पाहिजे, त्यातला अभ्यास पाहिजे. बरं, मग शिकायचं म्हणलं तर करताना ही कशा पद्धतीने करावं लागतील, म्हणजे किती घेऊन सुरुवात करावी नव्याने एखादी? आता 5-10 घेतल्या शेळ्या त्याच्यावर कॉम्प्युटर वाढीत जायचं, तसं हे करायचं नाही. एकदम जर तुम्ही 50-60 शेळ्या भरसाल तर गोत्यातले माणसाली घेतली लोक. बर, ही शिर्डी जरा मोठवाड दिसती या. किती पिल्लं होते तिला? 3 पिल्लं तर नेट होती, 3-4 लय मोठी दिसती राव. 3 पिल्लं होती तिला? हा, 3 पिल्लं नेट. 3 अगदी सारखी 3 पिल्लं होती. तिला बी होती त्या बांडीला बी. होय. बांडीला बी काय किंमत होईल ह्या शेळीची? 25-30 हजार रुपये किंमत आहे. अगदी बिनभाव बोलता येणार माणूस कोणी बी सांगितलेलं. 25-30 आहे. हा, मग ह्या शेळीच्या काय पाटी बिटी ठेवलेल्या आहेत का नाही तुम्ही यात? असे आहे तर पाठी काय बाय. हा, पण काय होतं आपल्याला कमी सांभाळायची ती, कारण का त्यामुळे आपण इकतो. हो, इकतो थोडी. बर, ठीक आहे. अजून एखादी दुसरी कुठली आहे का दाखवण्यासारखी? अशा शेळ्या असल्या ना तुमच्या कसल्या जमनापूरला आणि त्या ह्याला पोरबानला तिला काय करायचं? ही असल्या शेळ्या गावरान शेळ्या कधीच ऐकत नाही. 3 पिल्लं अगदी बिनडंका लावणार हिला. होय. ज्याला हिला आता बघा 15 दिवसात का नाही येणारच पिल्लं. आणि दुधाला बी दुधाला एक नंबर. किती वेळ त्याची आई? तिला 3 झाली येतं तिची. 3 झाली का? हा, 4था म्हणजे मोठा हाडाची शिर्डी. मोठा 4थ्या जात आहे. होय, शिर्डी लय राव मोठी. बोकड होता ना, हा, ही बी चांगली शिर्डी आहे. मस्त आहे. हिला तरी काय लागला ती बी गावरांमधली दिसते गावांमधली जाईल का त्या शिर्डीचे? दुसरी जायची. चांगली शिर्डन शेरडाला चमक आहे. बरोबर आहे. बित्तल मधला होता बोकूड. हा, गेल्या वर्षी का? गेल्या वर्षी लय मोठा बोकूड होता. कमरेत होय. मोठा होता, इथं लागत होता. हा, कितीला दिला होता? 30,000 रुपयाला दिला. होय. ह्याची किंमत आता किती होती? 15, 17, 18? नाही, 20-25 हजार रुपयाला जाणार की बरोबर सणावरती. हा, कुर्बानीला. हा, कान बी लांब आहे ती. ती ह्याच्यावर क्वालिटी आहे, कानावर क्वालिटी आहे. ह्याच्यावरती पिल्ला बिल्ला काय झाली का नाही? ह्याच्यावर आता ही काही ती 1 पिल्लं आहे की ह्याच्यावर एकच पिल्लं झालेलं आहे. ती तेवढं. ही एक शिर्डी आहे. खरं. ही बी त्याच क्वालिटीची आहे. हा, तेच क्वालिटी आहे. म्हणजे सगळ्या शेळ्या तुमच्याकडे टॉपच्या आहेत म्हणा की. टॉपच्या शेळ्या आहेत. 3-3 करड टाकायसारख्याच. 3 करता सगळ्या शेळ्या आहेत तिथे. कवशीत एखादीला 2 होती. हा. 3 होती. ही काळी बी शिर्डी चांगली दिसती, लांबार उभार. काळे भेटले मधले काळे बिले उभा राहायचे. आता तिची 2 पिल्लं इकली ती. 1 पिल्लं इकले, एकच राहिले तिथे. आता ह्याच्यामध्ये ही पिल्ल जी आहे ती बारकी, ती कुठल्या शिर्डीची आहे ती? तरी त्याला 4,000 रुपये दिला. 2,000 म्हणजे 2 महिन्यात 1.5 महिन्यातच करतो तिथे. महिन्या 1.5 महिन्यातच 4,000 रुपयाला. 1.5 महिन्यात होतं. महिन्यात 1.5 महिन्यात असं काही करावं लागेल. आणि ही एक ठेवलंय म्हणजे 2 बोकडं झाली. चांगली शिर्डी बी आहे आणि पिल्लू बी चांगला आहे. ही बिटल मधलंच म्हणायचं.
की पहिला बोकुड लागला त्यावर झालेली आहे. त्याच्यावरच झालेली आहे. आणि हे आता ह्या बोकडावर बघा हिटली जाईल काही लांब करे त्या बोकडावर हे आता ठेवलेल्या बोकडा होतं. त्याच्यावर हे त्याच्यावर हे असली लांब करे होय. आणि ही बोकड हे बोकड ते गावरांमधलं आहे. ते काय बारीक आहे डबरी काही ते जे आहे बारीक. हा पण चांगलं करडू झालं की तिला एकच दिलं का काही दोन दिले होते. काय पाड बोकड का पण हिचा एक साडा गेला नाही म्हणून एकच दिले तुला. एक पाच नाही ऐकलं काय. मला सांगा मग सुशिक्षित बेरोजगार जे तरुण आहेत त्यांनी करायसारखं आहे 2 पैसे आहेत ह्यात म्हणायचं. 2 पैसे आहेत पण त्याला व्यवस्थित लक्ष पाहिजे त्याचं. निदान तो लक्ष. कोंडून गेला आणि खाया टाकलं निघून गेला परत त्याच्यावर लक्ष नाही दिलं संध्याकाळपर्यंत कसं त्याचं म्हणजे वेळच्या वेळेला त्याचं नियोजन वगैरे सगळं करावं माहिती घेऊन करावं माहिती घेऊन करावं तर 2 पैसे आहेत त्यात 2 पैसे. बरं मला सांगा आता हे तुम्ही पिढ्यान झालं करताय म्हणताय तर ठीक आहे पहिली जास्त होती आता कमी केली आता शेळ्या केल्यात. आता शेळ्या केल्या. बरं आता मला सांगा की ह्याच्यामधून वर्षाकाठी काय रुपये कमाई होती या कशाच्या ह्या शेरडातनं. आपलं सगळं बागून आपलं अगदी काय नाही म्हणलं तर हे एवढ्या शेळ्यात आता 20 18-19 शेळ्या येतात तरी 2-2.5 लाख रुपये आपल्याला देतात. बरं मला सांगा अशी एखादी वेळ आली का तुम्हाला की त्यावेळेला बाबा शेळ्याने आपल्याला येळ काढून नेली किंवा कशा पद्धतीनं आवडलं की शेरडाई आहे ती ना 4 करड 2 भले आपल्याला अडचण आली. अडचण येईल त्या टायमाला 4 करड ऐकली तर 5-50 हजार रुपये एका झटक्यात होतं. तसं असं पैसे मजुरी करून सुद्धा भेटत नाहीत जुळत नाही. तुम्हाला 20-25 हजार रुपये जरी पगार असला तरी तुम्हाला माहिती आहे का तुमचं महिन्यालाच पैसे जाग्या वाटते. पण ही पैसे आटत नाही ते जाग्यावर. ही कसं पैसे ताजे पैसे येते. बरं आता मला सांगा आपण बघतो की पोरं शिकून 15-20 हजारावारी मुंबई सारख्या पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन काम करते ती घराला काय सोडून. उपयोग नाही त्याला. मग त्यांनी हे असं शेती असती थोडीफार जमीन असती किंवा ही करासारखा व्यवसाय आहे का. हाय ते आहे की. बरं नोकरीला परवडत का ही. नोकरीला परवडत नोकरीपेक्षा ही चांगले परवडते. सर्व्हिसदार माणसाला परवडत नाही पण नोकरीपेक्षा ही परवडते धंदा. बरीच म्हणतात माणसं की नोकरीला ही ऐकतच नाही कशामुळे. 25,000 रुपये जरी तुम्हाला पगार असला ना तुमचं काही शिल्लक राहत नाही. पण ह्याच्यात एवढी शेरडं जरी सांभाळली ना एका माणसाने एका कुटुंबाने दोघांनी नवरा बायकोन तरी तो खाऊन पिऊन सगळे बाकी अगदी काय नाही पण 1-1.5 लाख रुपये तर सगळं जाऊन शनी त्याचं शिल्लक पडणार वर्षाकाठी. आपलं जीवनातलं तुमचा मोबाईल रिचार्ज आहे TV रिचार्ज आहे बाकीचं सगळं कुटुंब भागून 1-1.5 लाख रुपये तरी हो फायद्यात पडणार. पण 20-22 हजार रुपये पगारावर काय परवडत तेव्हा काही परवडत नाही. बर आता मला सांगा की नोकरीपेक्षा सरसच हा व्यवसाय आहे हा करण्यासारखा व्यवसाय एक शेतीला जोडधंदा म्हणून किंवा थोडीफार जमीन असली तर करावं. जमीन असली तरी हा फणात गाया पाळण्यापेक्षा म्हशी पाळण्यापेक्षा ही जर पाळली नाही ही कधीच ऐकत नाही शेरड. आणि नोकरीच्या मागं पळता गाव सोडून मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी न जाता गावातच राहून करण्यासारखा व्यवसाय आणि ह्यातून आपलं कुटुंब भागू शकतं. आता मला सांगा की ह्याच्या पायावरती बऱ्याच जणांना मी विचारतो बरीच माणसं म्हणते की आता आपल्यातली की बाबा जमीन घेतली घर बांधलं 50-60 लाखाचा बांगला बांधला कुठं काय बांधला अशा पद्धतीने म्हणते तर तुमच्यात काय अशी वेगळी प्रगती झाली का ह्याच्या पैशावरती किंवा काय तुम्ही काय कळलं. प्लॉट घेऊन RCC मध्ये घर बांधले आणखीन जागा शेड बांधलं. मी कुठला टाकेवाडीचा तिकडला आलो कुठं त्या टायमाला काय नव्हतं पण इथं आपल्याला आण खायची पंचायत होती. त्या जसं बकरी राखायला लागलो ना शेळ्या हे करायला लागलो तिथपासून आपली सुधारणा झाली की आपण सगळं केलं. मुलीचं लग्न केलं बाकीचा व्यवसाय सगळा हे केला टकाटक आहे. उलटा सर्व्हिसदारापेक्षा आपण टकाटक आहे इथं. आणि इथं कुठं प्लॉट घेतला तर पटकन त्या बेर्स ऑफिस समोर आहे माझा राहुल शिंदेच्या बेर्स ऑफिस समोरच प्लॉट घेतला आणि घर बांधले मी RCC. केवढ्याला प्लॉट घेतला होता त्यावेळेला. त्यावेळेस 3 लाखाला घेतला होता. आणि त्याच्यावरती आता घर बांधलं का. त्याच्यावर घर बांधलं मुलीचं एका लग्न केलं बाकी सगळी आणि 7-8-10 वर्षातच ही खेळ केला पण ना प्लॉट बांधायचा घर हे करायचा. पहिली बकरी होती पण पहिली बकरीची काय झालं वडिलांवरती कर्ज होतं ती फेडतच बसली 7-8-10 वर्ष. ती भेटल्यानंतर लगेच इकडे हे केलं बाकीचं ठेवले मी. बरं मला सांगा घर किती रुपयाचं बांधलं बरं किती पैसे गेले घराला आता सारांसर त्या का आता मी 5-6 वर्ष झालं तरी 6-1 लाख रुपये गेले त्या टाइम. होय 5-6 वर्षापूर्वी 5 वर्ष होत आले असतील बघा याला 6 लाख रुपये गेले. म्हणजे नक्कीच हा व्यवसाय करायसारखा आहे आणि परवडू शकतो आणि ह्यात 2 पैसे आहेत. ठीक आहे फक्त मन लावून आणि माहिती घेऊनच करणं गरजेचं आहे. माहिती घेऊनच केलं पाहिजे. म्हणजे कसं जर तुम्ही मस्त एकदम आणचाल 50 लाखाच्या 2 लाखाच्या शेळ्या पण त्याला माहिती पाहिजे नाही तर ते शेळ्या तुम्हाला डोबावतील. कारण का
त्याला जर व्यवस्थित नाही भेटलं माहिती नाही, वेळच्या वेळेला नियोजन नाही, त्याच्या पद्धतीनं त्याचा आजार बाबा तिला काय झालंय हे जर बघता आलं नाही आपल्याला तर तो तोटा होऊ शकतो. आणि तो सगळं सांभाळलं तर तोटा होत नाही, फायदाच. फायदाच शेळ्या. आणि वर्षात कधी दीड वर्षात का 2 पिलं 4 पिलं भेटली ती काय अगदी 2 झाली तरी 1.5 वर्षात शेळी ती म्हणजे 5 महिन्याला येते, येऊन 1.25 महिना 1.5 महिना झाला की दुसरी लगेच गाभून राहते, पुन्हा येते. 1.5 वर्षात 4 पिलं भेटते तिची. बर, आता मला सांगा ह्यातली एक शेळी सरासरी वर्षाला 40,000 रुपये देते का? सहज देणार. बरं, सांभाळली तसे नेटच देणार. आता मला सांगा आपल्यातली बरीच माणसं म्हणतात की ही बाबा शेळ्या किंवा बकरी बघून पोरांची लग्न होत नाही, पुरी देत नाहीत. हो, देत नाही. मग तुम्हाला ह्याच्यावरती काय म्हणायचं की नक्कीच नोकरदाराला सुद्धा हा व्यवसाय ऐकत नाही, मग लग्नाच्या टायमाला माणसं अशी अपेक्षा का ठेवतात बरं? काय माहिती आता काय पूर्वी आताच्या काय झाले, पूर्वींच्या पेक्षा आई बापाच्या पूर्वींच्या आईचा अपेक्षा वाढल्या आईच्या की माझी पोरगी आईस मध्ये. पण वाट बघती आईची, बापाची निघून जाते गुणाबरोबर, त्याला काय करायचं? बघती वाट किती वर्ष आठवतोय, किती वर्ष ह्याची होतो कोडकोड निघून जाते मग अशी पोरगी सुद्धा. म्हणजे खरंच आई पोरींपेक्षा आई वडिलांच्याच अपेक्षा, आई वडिलांच्याच अपेक्षा, मुलींची अपेक्षा काय नाही, फक्त मुलींपेक्षा आई वडिलांची अपेक्षा असल्यामुळं ही सगळं अवघड झालं. त्यामुळे मुलगी निघून जाते. तुम्ही स्वतःने विचार करा, मुलगी जरी हे केली ना, मुलीला काय वाटत नाही, मुलीपेक्षा मुलीच्या आई बापाला लय वाटतं, बापापेक्षा आईचा लय विचार वेगळं असतं, त्यामुळे ती मुलगी निघून जाते, मग आईचं बी ऐकत नाही बापाचं बी ऐकत नाही. थोडक्यात मुलीच्या आई वडिलांनी सुद्धा अपेक्षा कमी कराव्यात, कुठेतरी मुलीचं चांगलं होतं हे पाहावं, आणि शेवटी कष्टाशिवाय पर्याय नाही. कुठे जरी गेलं तरी, नोकरी जरी करत असला तरी मुलगी आईच्या आरामात राहील, पण तेवढ्यात तिचं भागू शकत नाही. नक्कीच ह्यात थोडंसं कष्ट आहे, पण ह्याच्यात कष्ट नाही. बायका माणसाला ह्याच्यात नाही कष्ट काय, ह्याच्यात बायका माणसाला कष्ट काय नाही, नुसतं काय झाडून दुधून काढायचं, निवांत माग मोहर दूध पाणी भरपूर खायला भेटते, म्हणजे आणि जेवायच्या वेळेला जेवण भेटते. तसं नोकरदाराला काय टुकीनं आणायचं आणि टुकीनेच खायचं. 2 पाहुणे आली तरी त्याला विचार पडतो. पण इथं 10 बी पाहुणे आले तरी विचार पडणार नाही, किती बी आणि किती बी खा. नक्कीच व्यवसायाच्या मागचं तेच धोरण आहे की आपण पाहुण्या रावळ्याचा विचार करू शकत नाही, म्हणजे कितीही आली तरी आपल्याला त्याचा काय म्हणजे डोक्यामध्ये असं येणार नाही की बाबा ह्यांचं आता कसं केलं पाहिजे किंवा कसं भागल किंवा आपल्याला थोडाच पगार आहे, म्हणजे ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत. कारण की ह्याच्यामध्ये कसं आहे की एखाद्या टायमाला एखादं करडून नेलं विकलं की पैसे हजर आहेत. अचानक 10 माणसं आली ना तरी ती पहिल्यापासून भरमसाठ असतो, त्यामुळे तो भेट नाही. तो काय म्हणतो 4 पाहुणे उलटी 2 दिवस ती पाहुणे काढतात तिथे राहायला. आणि सिटीतला जो माणूस असतो ना, चहा पिऊन कसा बाहेर काढून लावाय ती वाट बघतो, कारण का हे गेला पाहिजे, जेवाय थांबला तर खर्च वाढला. बरोबर, नक्कीच तुम्ही चांगली माहिती दिली. नोकरदार आणि व्यवसायामध्ये हा फरक आहे मित्रांनो. नक्कीच हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून बघितला जाऊ शकतो, आणि शेळीपालन हे नक्कीच करण्यासारखं आहे. 2 पैशाचा सोर्स त्यातून आपल्याला होऊ शकतो. 10-15 हजाराच्या नोकरीच्या मागे न लागता तुम्ही ही थोडीफार जमीन असली तर तुम्ही ह्या व्यवसायाकडे वळू शकता. वळू शकणार. नक्कीच बाबा, तुम्ही चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. म्हणजे वाढतं करायचं. ती बिटल मधलं ठेवलंय का बोकाड? ते आता पुढे ठेवलंय का विकायचंय त्याला? शेरड चांगली मोठाड आहे, ते नाद केलेला दिसतो या. दुसऱ्या शेरडासारखी ओरडत नाही ती का? ही शेळी बी त्याच किमतीची आहे. यायला किती दिवस आहेत आता हिला? म्हणजे 3 पिल्लं म्हणायचं आहे तिची. कोणी दिले 3? होय, ह्या शेळीला 3 झाली ती का? काय काय झालंय? होय, म्हणजे घरी पिल्ला आहे ती का? पिल्लं चांगली आहे ती का? काय झाली, सडाबाद झाला. सडाबाद झाल्यामुळे बर, सडवाद व्हायचं काय कारण बरं तुम्हाला काय वाटतं? सडांचं काय तुम्हाला माहिती का? नजरानी मशल्या बिशल्या काय झालं, दूध म्हणते का नाही होतो मास्टायटिस. हे अख्खा सडबाद झाला आड्याला.
मग त्याला औषध उपचार का करीत नाही मग तुम्ही? केला की या उपचार पण सरळच व्हायला डॉक्टरला ह्याला दाखवले, मग तिथं डॉक्टर की त्याला दाखवले, पण ती उपचारच व्हायला तर काय करणार. होय. आता तुमचं पुढं काय नियोजन आहे? ही वाढवायची पाठी ठेवून का आपल्या एवढ्या मोठ्या एवढ्याच मोजक्याच ठेवून एवढ्या जास्त नाही ठेवायचे, बस एवढ्याच. थोड्यातच मजा. थोड्यातच मजा करायची, जास्त वाढवायची नाही ती, कारण की जास्त वाढवायला आपल्याला ते जमतच नाही ना राखायची. एवढेच आपल्याला सांभाळायचे. दुसरा व्यवसाय आहे आपल्याकडे शेतीचा, 4-5 एकर शेती आहे. तुम्ही आला त्याच्या थांबली आणि खाल्ले ती ही पोगार खात्यात ना चांगलं, फुटलेलं चांगलं पोगार जोगावल्यागत झाले की थोडं पाण्यावर जरा नेली म्हणजे शिवारात फिरावलं का ना, हा सारखं खायला जिकडे जायला तिकडे असतं आपल्या सगळी माहिती नाल्या लोक येते ना, बांधना बांध माहिती सगळं ओळखीची आहे ती आणि बोलत नाही ती काय? नाही बोलणार नाही काय. आता ते मग गाडी उभी करून हाणून लावली, ही पाठ आहे? पाठच आहे शिवे. आता पाठच पहिल्यावरच पाठ आहे ही. आता अजून तिला 2 महिने 2-2.5 महिन्याच्या गाभण. लय उशिरा लावली का? नाही उशीर नाही, तिचं वयच तेवढं आहे. होय. वर्षाची आहे का? हो आता वर्षीच झाली. म्हणजे आणि मोठी उंचीलाही जास्त दिसते. हाईटला इकडे आहे ना, हाईटला ही वाढली. कसं असतो खेळ, कुठले बी त्याची आई मोठी असली की करडा फिरडा मोठी, मुलं पण बघा की ज्याचा आई बाप मोठा आहे त्याची मुलं मोठी असते दिसायला. म्हणजे थोडक्यात मोठ्या राशीच्या जर शेळ्या असल्या तर तिची पाठी सुद्धा तिच्या आईसारख्याच होणार फक्त, आणि पिल्ल बी तशी देणार मोठा. बारकाड असली की त्याच्या किती बी चारा, मग त्याला ती बारकच झाला. हा बरोबर. मग थोडक्यात एकतर पहिला रोप पाठीला उशिरा लावायचं जरा मोठ्या करून, म्हणजे फायद्यात होते ती. 6 महिन्यातच मोठ्या करून, म्हणजे कसं उत्पन्नच मोठी होते त्याची पाहिजे, करताना मोठी उत्पन्न पाहिजे. निदान बारीक शिळी मोठी होत नाही लवकर. नाही कारण का किती बी चारा घातलं तर ती बारकच राहत. ठोकर राशीच्या शेळ्या पाहिजेत मुळात, शेळ्या मोठा पाहिजे तरच पिल्लांचं उत्पन्न. आणि जास्त सांभाळायच्या ती मोजकीच सांभाळायची, पण चांगल्या ठोकर सांभाळायच्या तितकंच उत्पन्न. डिगभर सांभाळण्यात मजा नाही. 40 पाळण्यापेक्षा 20 पाळल्याला तर 40चं इतकं उत्पन्न ही देते. हा देत असेल, कारण तसे आहेत ना टॉपच्याच. चांगला आहे, म्हणजे आता पुढच्या वर्षाला हाय म्हणायचं हेच बी. चांगला तवर होईना. आता किती महिन्याचा आहे? 5-6 महिन्याचा. 6 महिन्याचं पिल्लू आहे. कशी बऱ्यापैकी किती चांगली वाढ आहे त्याची, म्हणजे आणि ती बी 2 पिल्लातलं आहे म्हणतात. म्हणजे बऱ्यापैकी वाढ आहे. बिटलचा रिझल्ट चांगला आहे. गावरान शेळ्यांमध्ये एखादा बिटलचा बोकड बेण्यासाठी ठेवणं आणि त्याच्यावरती जर आपण कटिंगसाठी जर शेळीपालन केलं, त्याची होणारी पिल्लं ही वजनाला आपल्याला जास्त गावतेली आणि त्यातनं बऱ्यापैकी फायदा होईल, हाच हेतू आहे. बाकी शेळ्या एकदम टॉपच्या मिळाल्या मित्रांनो. बघा व्हिडिओ. आणि बरेच आपले व्हिडिओ बऱ्यापैकी माणसं बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब त्या पटीनं कमी आहेत आणि लाईक पण त्या पटीनं कमी मिळतात. तर मित्रांनो काय करा, व्हिडिओला जर आवडला का नाही तर मनापासून जरा लाईक करा जास्तीत जास्त, जेणेकरून हा नाद जो केलेला आहे हा सगळ्यांपर्यंत पोचल, शेळीपालकांपर्यंत, आणि बऱ्याच जणांना ह्यातून एक नवीन नाद निर्माण होईल, हाच हेतू आहे. तर सबस्क्राईब आणि लाईक तेवढं दाबून करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.